अरे बोल बजरंग बली की जय। पाण्याची आणि सावलीची जर किंमत कोणाला कळायची असेल तर या रणतोंडीच्या वाटेने जरंडेश्वरला गेलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या भटकंती गँग या यूट्यूब चॅनलवरती. आज व्हिडिओ करण्याचा खरं तर दिवस नव्हता, परंतु आपले इयत्ता पहिलीपासूनचे मित्र आकाश बोधे यांच्या कंपनीतील मित्रपरिवार आल्यामुळे आज आपण जाणार आहोत आपल्या जरंडेश्वर डोंगरावरती. जरंडेश्वर डोंगर हा आपल्याच गावात जांबुद्रुक या गावामध्ये आहे आणि हा आहे आकाश बोधे यांचा मित्रपरिवार. रमेश नाईक, अजय जाधव, सौरभ माने, आकाश बोधे, योगेश यादव, संदीप शर्मा. पण आज आपण नेहमीच्या वाटेने न जाता जरंडेश्वरावरती रणतोंडीच्या वाटेने जाणार आहोत. आणि चला बघूया रणतोंडीच्या वाटेवरून जाताना रडवे झालेले तोंड. आमच्या विनती ऑर्गॅनिक कंपनीचे रिसर्च लॅबचे साहेब आणि माझे कलिग्स नेहमी एसी मध्ये असतात आणि आज आलेले आहेत आपल्या जांबुद्रुकच्या जरंडेश्वरच्या दर्शनासाठी. तर त्यांना नेत आहे इकडे रणतोंडीच्या वाटेने. तेव्हा आता त्यांना सुद्धा कळते आणि मला सुद्धा कळते पाण्याची किंमत आणि सावलीची किंमत. बरोबर आहे. झाडे लावा. डुकरं पाळतात बघ हित नाही. डुकरांचा इकडे हवा हवा कसा जातो. पायऱ्यांपेक्षा हाच ट्रेक चांगला. नमस्कार मित्रांनो, मी योगेश. आज आम्ही आलो आहोत आमचे मित्र आकाश बोधे यांच्या जांबुद्रुक या गावी. आकाश, आता आम्हाला ह्या डोंगराविषयी माहिती सांगायचं. जेव्हा रामायणामध्ये इंद्रजितचा बाण लक्ष्मणाला लागला त्यावेळी हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरती गेलेले आणि तो द्रोणागिरी पर्वत आणताना त्याचा भाग या जांब गावामध्ये पडलेला असे आख्यायिका आहे. त्या भागाचं नाव म्हणजे हा जरंडेश्वर डोंगर. यात्रा वगैरे कधी असत्या? इथली यात्रा श्रावण महिन्यात असते. मागच्या वेळेस आम्ही श्रावण महिन्यामध्ये आलतो. तेव्हा काही पोरं खाली नारळ विकत होती आणि काही पोरं नारळ पेढे घेऊन वरती जरंडेश्वराकडे जात होती. ते कशासाठी? काय आहे, जरंडेश्वरमध्ये श्रावण महिन्यामध्ये ना प्रत्येक म्हणजे गरिबांची मुलं वगैरे गावातील ते अशी नारळाची म्हणजे नारळ वगैरे विकत होती. पुन्हा काही विक्रेते जरंडेश्वराच्या वरती सुद्धा नारळ वगैरे घेऊन जातात, पेढे घेऊन जातात. त्याचीच ते ओझी वगैरे घेऊन जाऊन काही मुलं अशीच म्हणजे हे अशाप्रमाणे कामं करून त्यांना पैशाचं एक साधन होतं. त्यातूनच ती मोठी होऊन अशी मोठ्या पदावरती पण गेलेले आहेत काय आणि त्यातीलच मी पण एक. जय श्रीराम. अरे क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. आता लागली सपाटी, आता कार्यक्रम सुसाट.
हे बघू शकता सगळ्यात गट निघाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाखरांसाठी आणि मुंग्यांसाठी वगैरे पिण्याच्या पाण्याची सोय. थोडं राहिले थोडं चला. हा पाहिजे आपली गॅस हळूहळू. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण श्री हनुमान आणि श्रीराम यांचं दर्शन घेऊन आजचा दिवस एन्जॉय केला आहे किल्ले जरंडेश्वरवर, आपल्या जरंडेश्वर डोंगरावर. नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी, नवीन ठिकाणांची माहिती घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आम्ही पुन्हा येऊ, तोपर्यंत बाय बाय.